यांना माझी सगळ्याच्या देखत इज्जत काढायची काय गरज होती बरं? हा, इज्जत काढून बोलतात, काही बोलतात रागारागामध्ये, असं बोलणं राहतंय का? मी यांना किती वेळा बोलले की तुम्हाला जे काय राग आला असेल, काही बोलायचं असेल तर मला माझ्या रूममध्ये बोला. बाहेर सगळ्याच्या देखत बोलणं काय आहे का? बोलणं झालं का? मी त्याची बायको हा एवढंच सुद्धा कळणं झालंय त्याला. आता बस झालं, आता बस झालं. मी यांच्यासोबत राहणार पण नाही, काहीच नाही. खूप वेळा झालं यांचं, खूप वेळा झालं. मी यांना काही बोलणं झाले म्हणून माझा गैरफायदा घ्यायला येतं. मला सहन होत नाही अशा कोणत्या वाकड्या तिकड्या गोष्टी. मी माझ्या आईबापाच्या इकडे जाते आता. खूप झालं, आता येत नाही, 4-6 महिने येत नाही, तेव्हा त्याला कळलं बायको काय असते म्हणून. बायकोची इज्जत काढायला ह्याला सोपंच गेलंय. ताई काय झालं? एवढं रागात काऊन दिसायला? काय झालं? भाऊजीनं रागावलं की काय परत तुम्हाला? त्या भाऊजीला काय वाटते का ग? कोणाच्या देखते काही बोलायचं, कसे वागवायचं? बायको हाय, बायकोची कशी इज्जत करावं काय कळते का तुझ्या भाऊजीला? केशव तू अशी इज्जत काढून बोलते का? सांग बरं मला. नाही हो ताई, जाऊ द्या ना, तुम्ही कशाला एवढा राग करून घ्यायला, टेन्शन घेत बसायल्या? भाऊजीचा तुम्हाला स्वभाव माहीत नाही की काय? छोट्या छोट्या गोष्टीवर राग करत राहतात, आणि आपण जर तेच धरून बसलं तर कसं होईल आपलं? केशव भाऊजी जर तुला असे बोलले असते ना, तेव्हा तुला कळलं असतं. मला काय कळ लागायली ते माझं मला माहीत आहे. गब्बस आणि जा तू, तुझं घरात काय काम असेल तर बघून घे. मला काय करायची नाहीत, काय नाहीत. बघा ना, आज मी काय करणार पण नाही. माझ्या नावाचा स्वयंपाक काही बनवायचा ना, मी जेवण पण करणार नाही आज. बघ, एवढा राग केल्यावर कसं होईल ताई? चिटकीवर काय परिणाम पडेल? तुमच्या दोघांचे नवरा बायकोचे भांडणं होतात, पण लेकरावर किती दुष्परिणाम पडतात. मला आता काही फरक पडत नाही. बघ, तू जा, माझं डोकं खाऊ नको. मी अगोदरच लय रागात आहे, आणि तुझे भाऊजी जाणं, तू जाणं, घरची माणसं जाणं, मला काही घेणं देणं नाही. कोणाहून काही घेणं देणं नाही. माझ्या लेकराचा मी बघते काय करायचं काय नाही ते. आणि तू जा इथून, आधी तू इथून जा. जाते मी तर फक्त सांगाय आले होते. मला माहीत आहे कशाला आली होतीस ते, जखमेवर मीठ चोळायला. मला का माहीत नाही की काय कशी नाटकं करतीस ते? नाटक नटरंगी हसतो घरातली एक नंबरची. घरात तुझ्यामुळं का कमी भांडणं होईना तर तू पण लय लावा करतीस. मला का माहीत नाही काय? सगळ्या लोकांना, सगळ्या घरच्या माणसांना ओळखून बसले मी. सासू तशी, सासरा तरी बऱ्या एका प्रकारचा चांगला आहे मुळा सासरा, मात्र नवरा आहे तसा, देर आहे तसा, जाऊ तशीच, सासू तसं. त्याच्यापेक्षा जास्त प्रकारामध्ये ती बाई मोडते. देव बघून घेईल, कोणाचं काही जाणार नाही. सगळं बघत असेल देव, कोण कसं वागायले माझ्यासोबत ते. काय बाई माझं नशीब, कोणाला दोष देऊ मी? नवरा असा, लेकरं असे, सुना अशा. 7 वाजून गेले तर अजून चहाचा कप आला नाही माझ्यापर्यंत. कोणाला बोलू र देवा मी? ही जाडी बसली का इथंच? काय बोललीस ग शिला? काय बोललीस तू मला? आवा आई, मी कुठं काय बोलले? मी म्हणले की मा आईला अजून चहा दिला नाही काय की, म्हणून विचारायला आलो होतो. आणि दिला का तुम्हाला ताईने चहा? चहा? अगं मला कोणी पाणी आणून दिलं नाही अजून. लाजा वाटायला पाहिजे ग. 2 सुना हाता घरामध्ये. 7 वाजून गेले तर ती कुठं मेली की, आणि तू कुठं होतीस की इतक्या वेळ? अगं चहा द्या ग, चहा आणून द्या. आई, मला असं वाटलं की तुम्हाला चहा दिलाय काय की ताईनं, म्हणून फक्त विचारायला आले होते. तसा करून देते की तुम्हाला चहा मी. तुमच्या दोघीची लय नाटकं चालू होतं ग, मला का कळणार की काय? आणि ही मिनी कुठं हाय? ताई लय रागात दिसल्या. मी त्यांच्या रूममध्ये गेले होते आणि लय रागात दिसू लागल्या. म्हणल्या भाऊजीनं मला रागात बोललं काही असं तसं, राग करू लागल्या नुसता माझ्यावर. पण मला पण तिथून हाकलून लावलं त्यांनी. बरं झालं, तिला तसंच पाहिजे. ती तशीच आहे, त्याच गुणाची आहे. आता प्रफुल्ला कळत असेल मी उगच बोलत नाही. तू तशीच असन, ती तशीच आहे. काही बोलण्यात अर्थ नाही रे देवा. यांचे भांडणं, स्वयंपाक मया माग. आता यायला राग आला तर ते जाऊन बसले आता रूम मध्ये. आणि सासू तो अशी सतरंगी. मलाच कामं करावं लागतील आज घरातले सगळे. खाणारे कमी होतं का माणसं? 4-4, 5-5 चपात्या एक जण खाते. भात करा, वरून डाळ करा, भाजी करून द्या, लोणचं द्या, पापड भाजून द्या. काही का कामं होतं का? नोकरांनी समजून ठेवले मला. आणि त्या मीनाबाईला नुसता जरा राग येत राहते. भाऊजी काही बोलले, सासू काही बोलली, सासरा काही बोलला. मी जरासं काही बोललं तरी राग येते. एवढा राग येणं राहते का? घरात राहावं की बाहेर जावं माणसानं? सासू तशी आणि जाऊ बी तशीच करायली. काय दोघींना अठ्ठा केला की काय मला कामं लावण्याचा? हिला तर बहाणा भेटायला नुसता. जरासं काही रागवलं, जरासं काही बोललं, राग करायचा आणि जाऊन बसायचं रूम मध्ये. आणि दिवसभर बसायचं आणि संध्याकाळच्या टायमाला बराबर रूम मधून बाहेर पडायचं. आणि झाला का स्वयंपाक विचारायचं आणि खायचं गट. एक दिवस बराबर काम करते घरातलं माझ्यासोबत, आणि तिसऱ्या दिवशी हिच्या अंगात परत येते भानामती. असं जर अजून या मिनीनं असं 2-3 वेळा जर केलं ना तर मी राहतच नाही. मी नवऱ्याला सांगते बापू रूम कर दुसरी, नाही तर मी राहत नाही म्हणते, तुझ्यासोबत नांदत नाही. मीना काय झालं?
काऊन वरडायली एवढी सकाळी सकाळी? आवाज यायलाय रूम पर्यंत, बाहेर आवाज चाललाय. बाबा काय विचार करतील? तू अशी काऊन बडबड करायली सकाळी सकाळी? तुम्हीच राहिली होती विचारणारे. बरं झालं आले विचारायला मला काय झालं काय नाही. शिला मेली का जिवंत आहे? बरं झालं वेळेवर आले विचारायला. अगं काय झालं? कामून अपशब्द द्यायलीस सकाळी सकाळी अशी वरडत राहायलीस? जरा व्यवस्थित बोल की. सांगायचं नसेल तर सांग, तसा जातो मी बाहेर. तुमची भावजाई. हा काय झालं? काय केलं वहिनीनं? काय केलं नाही ते विचारा. अहो तुमची भावजाई लय नाटकी आहे हो. रोज एक ना एक दिवस आड करून नुसती भांडणं करत राहिली नवऱ्यासोबत, भाऊजी सोबत, आणि सगळं काम मला करायला लावली. तुमची आई बी आव नुसता चहा झाला का करत राहते. एखादं काम नको तिच्या हाताला. भाजी कापून देत नाही किंवा लसण काढून देत नाही. मी का काम करून करून मरू की काय इथं? तुला घरात कोणते काम होतं ग? सकाळी सकाळी किरकिरी किरकिरी किरकिरी. वैतागून गेलाय जीव बघ. त्या वहिनीचं तसं, आईचं तसं. घरात राहावं की नाही राहावं? तुम्ही मला वरडायले. तुमच्या भाऊजाईचं आणि तुमच्या माईचं जर सांगितलं तुम्हाला राग यायलाय माझा. मला या घरात राहायचं नाही. मला रूम दुसरी पाहिजे. दुसरीकडे चला, वाईली निघा, काही बी करा, मी इथं राहणार नाही. हे बघ शिला, या घरात येऊन वायली निघायचा विचार करू नको. आणि ते जर विचार येत असेल तर तूच घरातून बाहेर होय बघ. मी या घरातून जाणार नाही. हे माझं घर आहे. माझ्या मायबापानं घर बांधलेलं आहे आणि या घरातून मी कधीच बाहेर जाणार नाही. तुला व्यवस्थित राहावं लागेल या घरामध्ये बघ. बरं असंच म्हणा ना, सरळ सरळ म्हणा ना, तू राहू नको या घरात म्हणून. तुम्हाला तुमची भाऊजाई प्यारी, तुमचा भाऊ प्यारा, तुमचे मायबाप प्यारे. मी कोण? कुठली कोण? पहिले नवीन नवीन लग्न झालं कसं माझ्या मागं मागं फिरायचे. आता तुम्हाला माझा राग यायला? जर असं काही झालं तर सांगितलं तर लय राग यायलाय. ठीक आहे ना, आता इथून पुढे स्वयंपाक करत बसा, काही बी करा. मी जाते, मी माझ्या माहेरी, आणि आता येणारच नाही बघा. जाय, निघून जाय. मला पण तू तोंड बघायचं नाही बघ. जाय, आधी जाय, बॅग पॅक कर आणि निघ घरातून. या मला कधीच वाटलं नव्हतं हो तुम्ही असं बोलसाल म्हणून. जाणार आता इथून. तुम्ही मला किती बोलवलं ना तरी पण येणार नाही बघा. मी किती विचार केला होता. मला वाटलं केशव असा नसणार. हे पण आता मायबापाचं ऐकून मला नुसतं शिवा देत राहायलाय, रागवत राहायलाय. याला काही वाटेना झालंय माझं. आता मी माझ्या मायबापाच्या इकडे जाईल ना तेव्हा याला कळल त्याच्या बायकोची अहमियत. माझी आई म्हणून लागली याच्यासोबत लग्न करू नको ग. तरी पण मी माझ्या मायबापाच्या विरोधात जाऊन मी याच्यासोबत लग्न केलं. आणि आता असा करायला माझ्या आई बाबाला मी काय सांगू? आई शीला, आता रडण्यानं काय होणार नाही बघ. आता तू ना यांना दाखवच. सासू सासरे तुझी लईच आहेत. तुझी जाऊलाय कळल, तुझ्या नवऱ्यालाही कळल. तू आता इथून जा. मी चालले घर सोडून. शिले काय झालं तुला? काऊन निघालीस बॅग घेऊन? आणि कुठं निघालीस? मी चालले मी माझ्या माहेरा, माझ्या मायबाबाच्या इथं. अगं काय झालं ग? कामून चालली? शिला काय झालं? आणि कुठं चालली तू बॅग घेऊन? तुम्ही तर विचारूच नका हो ताई. मला माहित नाही की काय तुम्ही ना आई मिळून दोघी जणी मला त्रास द्यायला कामाचा सगळा. नवरा बी माझ्याकडून बोलना झालाय. काय लावलं, काय घासलं माझ्या नवऱ्याच्या पायाला? असं असतंय का बरं? शिला तुला कळायलंय का तू काय बोलायलीस ते? आई तुम्ही बाजूला व्हा, मी शिलाला समजून सांगते बघा. शिला रूम मध्ये चल. राग करू नको आणि कुठं जाऊ नको बघ. हे तुझं घर आहे. राग केल्यावर बरं होत नसते कोणाचंच. आणि भांडणं तर प्रत्येक घरामध्ये होतात बघ. पहिल्यांदा तू घरात चल आणि काय झाले ते सविस्तरपणे मला सांग बरं जरा. शिला काय झालं मला सांग पहिल्यांदा. रडू नको अशी येड्यासारखी. डोकं बिकं दुखल तुझं. ताई मी काय सांगू कुणाला? मला घरात नुसतं काम लागायले. तुमचं आणि भाऊजीचं नुसतं भांडण होत राहतंय. सगळ्या कामाचा बोझा माझ्यावर पडतंय. आई तशा वरडत राहतात. आम्ही कोणाला सांगू सांगा बरं. माझी बी कंबर दुखती, हात पाय दुखतात. हे बघ शिला तू आधी रडणं बंद कर. रडून कुणाचं काही बरं होत नाही. स्वतःचीच तब्येत खराब होते. लेकरू आहे तुझ्या मागं आणि तू बिना लेकराला घेताच कशी निघाली होतीस बरं? सांग बरं मला. तुला काही वाटना गेलं तर? आणि घरातल्या कामाचं काय टेन्शन घ्यायली तू? आपण मिळून करू ना. अगं तुझ्या भाऊजीचं मग भांडण झालं आणि ते मला बरोबर बोलत नाही म्हणून राग येते. बाकी असं कोण सांगितलं तुला सगळं घरातलं काम कर? तुला जेवढं झालं तू तेवढं काम करत जाय. बाकीचं सगळं सोड ना. मी करते ना घरातले कामं. हो ताई तुमचं बरोबर आहे. पण केशव माझ्यासोबत कसे वागायलेत बघितलं नाही का तुम्ही? नुसत्या शिव्या घालायले तर काही बी बोलायले. तर मला म्हणले असतो तोंड बघा वाटणं हाले तू निघून जाय घरातून. असं राहते का? असं राहते का? असं बोलणं राहते का बरं? मी त्यांची बायको असं बोलू लागल्यावर मी कुठे जाऊ? माझ्या मायबापाला मी काय सांगू?
हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. मी केशव भाऊजीला सगळं सांगते समजून. आणि राग करू नको बघ. लेकराकडे लक्ष दे आणि जाय आता. उठ, जेवण बिवण कर. तू काहीच खाल्लं नाहीस बघ. आणि ताई, तुमचं बी भांडण होते ना बरं. आपण काय चुकी केली बरं? या घरच्या सुना हा, मग यांनी असं वागवावं का आपल्याला? शीला, बाईच्या जातीला कुठं कामं नाहीत. बाईची जात जन्माला आली म्हणजे तिला आयुष्यभर कामं, मरेपर्यंत कामं राहतात बघ. बाईचा जन्म म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे बघ. पण तिच्या मागचा भोग कधी हा कमी होणार नाही. ती तिच्या मायबापाच्या इथं असते तेव्हाही तिला रोकटोक असते. प्रत्येक गोष्टीवर रोकटोक असते. हे घालू नको बरं, असं करू नको बरं, हे करू नको बरं, तिथे जाऊ नको बरं. लग्न झालं की नवरा जसा म्हणेल तसं राहावं लागते. हे करू नको, ते करू नको, असं वागू नको, हे बोलू नको. सगळ्या गोष्टीवर रोकटोक असते बघ बाईच्या जातीला. आणि जसं जसं वय वाढलं तसं तसं मग लेकरं मोठे होतात. आणि मग त्याच्या मर्जीनुसारच चला. जे बोलतील तसंच त्याच्यातच हो घाला. अगं असं नसतंय ग शीला. तुला आता जरा हळूहळू जसं जसं वय वाढेल ना तुझं तसं तसं तुला कळल. मला फार राग येते ग तुझ्या भाऊजीचा. पण काय करू शीला मी? मला माहीत आहे, मला लेकरू हाय, त्याच्याकडे बघावं लागतंय. तुला लेकरू हाय, तू असा विचार करू नको. बाईची जात म्हणजे आपल्याला सगळं समजून करून सहन करून वागावं लागणार आहे. आणि हो ना ताई, मला पण जायची बिलकुल इच्छा नाही. त्यांना सोडून, घराला सोडून, माझ्या लेकराला तर मला बिलकुल सोडून जावा वाटना झालंय. मात्र असं बोलू लागलं तर कोणाला सहन होणार आहे ताई? सांगा बरं तुम्ही. काही जास्त विचार करू नको. एका परिवारात राहतो, जावा हा आपण बहिणीसारखं राहूता आणि सगळ्या घराला परिवाराला सुखी ठेवता. आणि हेच आपलं कर्तव्य आहे बघ.